तर मित्रांनो पप्पानी न लागणार तेव्हा तर फाटलेलाच आहे. शेव शर्ट तुम्हाला एवढं टाईट होते का नाही? शेव जाळून टाका, ऐका ना, जाळून टाका, शेव राहू द्या. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आजचा ब्लॉग एवढा लेट स्टार्ट केलाय का नाही, 5:30 झाले. कारण काही नाही, कामावरून आलो, 100% मोबाईल करून गेलो होतो. पण मोबाईलच्या ते बॅटरी बॅकअप खराब झाल्यामुळे ना आपोआप 0% चार्जिंग येते. त्याच्यामुळे मोबाईलला थोडी चार्जिंग केली तरी पण मोबाईलला ना 50% चार्जिंग झाली. 4:30ला लावलं होतं, जवळजवळ आता 5 वाजून अर्धा तास होऊन गेला आहे. बघू कवर टिकते. मोबाईल घ्यायचा आहे बरं का, एक आजच्याचा मोबाईल घेणार आहे. आता कामाला पण जातो आहे, एक चांगला मोबाईल घेणार आहे. तुम्ही कमेंट करून सांगा कुठला मोबाईल घेऊ. तर मित्रांनो आत्ता 5:30 टाईम झाला आहे. इकडच्या बाजूचे सगळे कपडे काढलेत आणि इकडच्या बाजूचे राहिलेत. तर मित्रांनो कालच्या पापड्या इथं वाळायला ठेवल्यात आणि वाफेवरच्या तिकडं पापड्या ठेवल्यात वाळाय. ह्या वेगळ्या पापड्या केलेल्या आहे, ह्या पापड्या ना हटून केलेल्या आहे. वाफेवरच्या पापड्या पण नंतर ना पेपरचा कलर लागायला लागल्यावर ना पप्पा म्हणले वाफेवरच्या पापड्या बंद करा. मग त्यानंतर आहे ना सगळं पीठ हटलं, मग ह्या पापड्या बनवल्यात. हे बघा मित्रांनो, असं गुलाबी कलर लागले आणि इकडं पण असा गुलाबी कलर लागला, त्याच्यामुळे पापड्या ना बनवल्या नाही. तर मित्रांनो रियांची मैत्रीण आली, दोघं ड्रॉइंग काढतात. हिने काढले, काय काढले? गमला फ्लॉवर पॉट. आणि रियाने मंदिर, घर नाही आहे, मंदिर आहे. रिया दाखवत नाही यार, ड्रॉइंग पण नाही येत रे. काय झालंय घरात? कोण बघतय? भैया. बंद केला मोबाईल. हा, तू पण मोबाईल नको बघू, डोळे खराब होत्यात. काय खराब होत आहे? हा अभ्यास कर. काय काढतो? वर्ष झाले ती म्हणजे आमच्या घरात निघते ते ना मोठाली पोऱ्यांच्या वाणी. आता ती गाडा खाते बारीक पोरांना नको बोललं तरी खाते. म्हणजे त्याला काय नाही होत म्हणत्या, ते मुदत नाही दिवसाची झाली. हा तसं. मित्रांनो रियाश बघा बावलीला कसं पाणी पसतंय. अयो खराब झालंय. हा पे पाणी, ठसका लागन. बावली कुठं पाणी पिती का? वेड्यासारखं काही चाळ करतो. तर मित्रांनो घरी कोणच नाही, सगळेजण रियांश तिथे. रियांच्या इकडे पाहुणं आलेत नाही, सगळेजण तिकडेच गेले. आई पण तिकडं, पप्पा पण तिकडं, मी पण तिकडंच होतो. पण पप्पाचा मोबाईल चार्जिंग लावायला आलो होतो. वावरातलं आहे ती, हे वावरातलं शर्ट आहे. पण आता मी कुठे येणार वाल तोडायला? आता काय टाके हे मला बसतच नाहीये. अरे पण ते दारा फडकं नाही होत. नको मला ठेव, टाका दे टाकून. अरे पण कधीतरी यायला लागणार आहे पाण्या पावसाचं. तर मित्रांनो पप्पानी न लागणार तेव्हा तर फाटलेलाच आहे. शेव शर्ट तुम्हाला एवढं टाईट होते का नाही? शेव जाळून टाका, ऐका ना, जाळून टाका, शेव राहू द्या. शेव वाल तोडायला होईन, कधी जायचं बेयचं म्हणलं तर. अरे अहो पण तो बसत नाही डिरीत, मला टाईट होतोय तो. 2 शर्ट टाकलेत फायनली. तो शर्ट मी घालून बघितलेलं आहे, डिरीच्या खाली जात नाही, शोल्डर मधून पण जात नाही. तो शर्ट लय बारीक झालाय. मस्त आता अंधारचं पेटवले, सगळं मच्छर मरून जाणार एवढा दूर. आपण आहे ना दुपारचं पेट होत होतं बरं, आता मस्त दूर जराय, सगळीकडं पांगायला लागलाय. ड्रॅगन तर एवढं वाढलंय का ना मित्रांनो, ड्रॅगनच्या मुळ्या पर अशा बिगदाडाला पॅक व्हायला बघतात, पण बिताडाला अशी पकड नाही होऊ शकत. हे तर कसलं मोठं झालंय. एक जवळ एक ड्रॅगनची कांडी ना माझ्या उंचीपेक्षा मोठी झाली, लई मोठी झाली. हे ड्रॅगन आहे ना आता जास्त मोठं होऊ शकत नाही, कारण काय नाही खाली खडक लागलेलं आहे. काय आणलंय ती? अंडी आणल्यात. चॉकलेट आणले काय? चॉकलेट दे. नाही आणली, पैसेच नाही उरले. हा बघू, मिसरी आणली असेल. हे गोण्या पिशव्या सगळं द्यायचं का पिकून? बॉटल, अरे देवाला पाण्याला ठेवायची होती ना ही बॉटल पाणी तेलाला देवाला टाका, त्या 2 जाऊ द्या.
एक ठेवली आहे देवाला. तर मित्रांनो आभाळात किती भारी भारी झाले, गुलाबी निळं मस्त झाले, एकदम भारी व्ह्यू झालाय. बाटली उडती फुगल. काय झालं? पेट्रोलची बाटली होती काय हा एक पेट्रोलची बॉटल होती. मग त्याच्यात बिस्लेर गो बुई चक्रवाणी पुई. तुम्ही जवळ नव्हता नशीब. लय जोरात आवाज आला पुई. गेल्या वेळेस हे जवळ वाटला सेंटच्या बॉटलीचा आणि आता पेट्रोलच्या बॉटलीचा. पकडलंय. रियान ती प्लॅनिंग करत होता काय ते. काय खरंच काय हात लाल पडलेत. तर मित्रांनो रिया अरे कुठे हात कुठे घालते. आता काय आणले. अगं बस ना. अगं लाल होते ती. होई शपथ. परत रिया तर काय अगं. रियान्सला तर रियान्स जर सेकंड पावडर लय लावली. सापडली पावडर लावली. भूत बघायचं का रियान्स तुला. भूत तो घरात गेले. भूत जावा बघाय. जा रियाने ना अर्धी कोलगेट केली आणि ना पेपराला लावली हात धुण्यासाठी. ती फेसकुट नाही का होत. साबणाचं करायचं तर रियाने कोलगेटचं केलंय. दाव काय केले. दाव काय रेसिपी केली. दाव सेम टू सेम तसंच केलंय ना. कागदाला साबण लावलाय आणि त्याच्या हाताला धुयला करते. साबण नाही लावला मग नाही कोलगेट फेकून दिलं. ओ तिकडून फेकून दिलं रियानी. तर मित्रांनो रियानी ह्याच झाडापाशी फेकले. ओहो गावला कागद. शेव कागद. ह्याला कोलगेट लावली आणि हात धुती आहे आणि रिया पाण्यात रिया कागद गावला. रिया कॅमेरा खराब होईल. तर मित्रांनो आळीतली लाईट गेलेली. फक्त सोलार पॅनल आणि रियांशी लाईट चालू आहे. इकडे सगळा अंधार पडलाय. रियांश तू काय चालले. रियांश उष्ट पाणी करतोय. आता सगळ्यांना देईन येतं. त्या पाणी उष्ट पाणी केलंय ना हे करतोय. परत बरोबर आणतो. नको मला काय राहू दे. जेवण करून बसलोय. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.